Hello everyone. So today in this lecture, we discuss about the half adder and full adder. So what is meant by half adder and what is meant by full adder, and where this kind of adders we can use. So we know that in computers or in PCs we can say. So in that PCs, computers or laptops, there is a need of the addition, subtraction, okay, multiplication. So at that time we can use this kind of adders, this kind of subtractors in the computers as well as the laptop. बाळांनो, जे आपण लॅपटॉप मध्ये किंवा तुमचे जे पीसीज असतील किंवा नाव इन मोबाईल फोन ऑल्सो ज्यावेळी आपण ऍडिशन करतो, ओके, ज्यावेळी प्रोसेसर एखादी ऍडिशन परफॉर्म करत असतो, तर ती ऍडिशन कशी होत असते? ऑब्वियसली दिस ऍडिशन इज बायनरी ऍडिशन, digital addition we can say. So to perform that digital addition, it requires some the basic concepts, and it is from the logic gates. So for example, if we want the 4-bit addition, जर आता आपल्याला 4-bit ची ऍडिशन करायची असेल तर आपल्याला तिथं 4-bit ऍडर लागतो, जो आपण आपल्या लॉजिक गेटच्या सिलेबस मध्ये बघणार आहोत. ओके, ऍट द एंड ऑफ दिस टॉपिकच्या शेवटी आपल्याला तो ऍडर सुद्धा बघायचा आहे, 4-bit ऍडर ऍज वेल एज सबट्रॅक्टर, हाऊ द ऍडिशन विल बी डन अँड हाऊ द सबट्रॅक्शन विल बी डन. सो सेम काइंडची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बनवणं कॉम्प्युटर्स मध्ये आणि लॅपटॉप्स मध्ये म्हणा किंवा तुमच्या मोबाईल फोन मध्ये जेवढे डिजिटल गॅजेट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्या पद्धतीची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होत असते. So obviously this addition and subtraction, that is a part of digital electronics, remember that. कारण जिथं प्रोसेसर येतो म्हणजेच कंट्रोलर म्हणतो आपण त्याला, जिथं प्रोसेसर कंट्रोलर असतो त्या ठिकाणी डिजिटलच ऍडिशन असते, हे लक्षात ठेवा. ओके, सो यू कॅन ऍड देअर डिजिटल नंबर्स, and to add this kind of digital numbers or to subtract this kind of digital numbers, we require their adder and subtractors in digital electronics. So today in this lecture, we'll discuss about how the half adder work and how the full adder work. So in adder, there are two types, half adder and full adder. So what is the importance of half adder? What is the importance of full adder? Today we will discuss. Okay, so now before starting the half adder and full adder, I am going to tell you one concept. आता हा concept काय बाळांनो, तर using truth table we can find the Boolean equation. So in most of problems we require this concept, remember that. With this part we will discuss later also in next coming chapters, that is binary counters. बायनरी काउंटर्स मध्ये आपल्याला सुद्धा हाच पॉइंट पुन्हा रिवाइज करायचा आहे. तर युजिंग ट्रूथ टेबल हाऊ वी कॅन राईट दी बुलियन इक्वेशन. आणि समटाइम्स हे एक्झामला पण विचारतात की ट्रूथ टेबल दिलं जातं आणि त्या ट्रूथ टेबलचा यूज करून तुम्हाला बुलियन इक्वेशन फाइंड आउट करायचं असतं. तर हे बुलियन इक्वेशन कसं फाइंड आउट करतात युजिंग ट्रूथ टेबल, हे आज पहिल्यांदा आपण शिकणार आहोत. And then we will discuss about the half adder and full adder. So look at here. So I can write here heading using truth table. Using truth table. Using truth table. Find the Boolean equation. Find the Boolean equation. ट्रूथ टेबलचा यूज करून आपण बुलियन इक्वेशन इथं फाइंड करणार आहोत. सो लुक हियर, देयर इज अ के मॅप टेक्निक ऑल्सो, पण ती तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, हे लक्षात घ्या. इथं के मॅप्स असतात, तो के मॅपचा यूज करून आपण त्या ट्रूथ टेबल वरून बुलियन इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, सो ऍक्च्युअली आपण तसं बुलियन इक्वेशन फाइंड आउट करतो, पण तुमच्या सिलेबस मध्ये के मॅप नसल्यामुळं आपण डायरेक्टली इथं
युजिंग ट्रूथ टेबल कसं बुलियन इक्वेशन फाइंड आउट करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो लुक हियर, इथं मी एक ट्रूथ टेबल कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, इनपुट ए आणि बी आहेत. देर इज अ इनपुट ए अँड बी. सो इनपुट्स आर ए अँड बी आणि आउटपुट जे असणार आहे वाय, तर ते आउटपुट काय असणार आहे बघा. इफ वी आर प्रोव्हाइडिंग इनपुट 0 0, आउटपुट शुड बी इक्वल्स टू 0. इफ प्रोव्हाइडिंग इनपुट 0 1, आउटपुट शुड बी इक्वल्स टू 0. इफ प्रोव्हाइडिंग 1 0, output should be equals to 0, and if we providing 1 1, output is equals to 1. Okay, so this is the actually truth table of which gate? The truth table of AND gate. हे जे मी आता इथं truth table draw केले बाळांनो, that is the truth table of what? AND gate. Okay, so असं काही नाहीये की तुम्ही AND gate चं truth table किंवा तुमच्या एक्झाम मध्ये AND gate चं truth table विचारतील, कुठलंही truth table असू शकतं. इथं आउटपुट पॅरामीटर्स काही असू शकतात, हे लक्षात घ्या. फक्त त्या ट्रूथ टेबलचा यूज करून आपल्याला बुलियन इक्वेशन कसं लिहायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. सो नाउ लुक हियर, फर्स्ट वी कॅन चेक दी आउटपुट कॉलम. इथं आपल्याला काय करायचं बाळांनो, वी शुड चेक दी आउटपुट कॉलम. इथं आपल्याला आउटपुट कॉलम चेक करायचं आहे. आणि या आउटपुट कॉलम मध्ये काय चेक करायचं आहे, तर दी पोझिशन ऑफ 1. व्हॉट आय सेड, पोझिशन ऑफ 1. या आउटपुट कॉलम मध्ये आपल्याला 1 ची पोझिशन फाइंड आउट करायची. तर आता बघा, या आउटपुट कॉलम मध्ये इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे आणि लास्टला 1 आहे. सो जिथं 1 आहे त्याच पोझिशनचा मी विचार करणार. व्हेन आय कॅन राईट दी बुलियन इक्वेशन. सो लुक हियर, सो देयर इज अ 1, इथं 1 आहे. ओके, हा 1 मी पहिल्यांदा फाइंड आउट केला फर्स्ट स्टेप मध्ये. नाउ सेकंड स्टेप काय आहे की त्या ए आणि बी च्या व्हॅल्यूज काय आहेत. व्हॉट आय सेड, द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. सो हियर द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आर 1 1. सो ज्यावेळी 1 असेल त्यावेळी हे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण काय लिहिणार बाळांनो, ऍज इट इज लिहिणार. व्हॉट आय सेड, whenever there is a 1 1, we should write this parameter as it is, a and b. And whenever in this input columns there is a presence of 0 at that time, we can write this parameter complement. काय म्हटलं मी, नीट लक्ष द्या. ज्यावेळी इथं 1 1 असेल त्यावेळी मी हे पॅरामीटर्स ऍज इट इज लिहिणार, ए आणि बी. पण ज्यावेळी त्या कॉलम मध्ये 1 च्या पोझिशन मध्ये, काय म्हटलं मी, 1 च्या पोझिशन मध्ये, हे लक्षात ठेवा, 1 च्या पोझिशन मध्ये बघायचं आहे फक्त आपल्याला. इथं 1 1 आहे तर ए आणि बी पॅरामीटर मी ऍज इट इज लिहिणार. पण 1 च्या पोझिशन मध्ये जर 0 1 आलं, लक्षात घ्या. आता इथं फॉर एक्झाम्पल ए 0 आहे आणि बी 1 आहे. सो फॉर दिस ए आय कॅन राईट देअर ए कॉम्प्लिमेंट. लक्षात येतं का मी काय सांगतोय. जर या 1 च्या पोझिशन मध्ये जर 0 कुठेतरी आला तर त्या 0 साठी इनपुट पॅरामीटर आपण काय लिहिणार, द कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट इनपुट पॅरामीटर. ओके, अँड व्हेनेवर देयर इज अ 2 कॉलम्स, सो वी शुड मल्टिप्लाय दी कॉलम्स. रिमेंबर दॅट. आपल्याला ते कॉलम्स काय करायचे आहेत, मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं अँडिंग करायचं आहे. ओके, त्याचं काय करायचंय आपल्याला, अँडिंग करायचंय. आता लुक हियर, फॉर दिस ट्रूथ टेबल आय एम गोइंग टू राईट द बुलियन इक्वेशन. सो ऑब्वियसली द आउटपुट कॉलम इज y. सो आउटपुट इक्वेशन y is equals to, we can write here output equation y is equals to, what is the first thing, what is the first step? So here first step we can find out the position of 1 in this output column. या आउटपुट कॉलम मध्ये आपल्याला 1 ची पोझिशन फाइंड आउट करायची. सो इथं मी पहिल्यांदा 1 ची पोझिशन फाइंड आउट केली आणि 1 ची पोझिशन फाइंड आउट केल्यानंतर मला त्याच्या रो मध्ये बघायचं. ओके, आय विल लुक in this row, and in this row both input parameters consist 1 1. So that's why I can write there directly input parameters, that is a into b. काय सांगितलं मी मगाशी, ज्यावेळी आपण कॉलमचे पॅरामीटर्स लिहिणार त्यावेळी आपल्याला काय करायचे आहे, त्या कॉलमची मल्टिप्लिकेशन करायची. लक्षात आलं. सो फॉर दिस ट्रूथ टेबल द बुलियन इक्वेशन इज y is equals to a into b. तर ह्या बाळांनो ट्रूथ टेबल साठी बुलियन इक्वेशन काय झालं, y is equals to a into b झालं. आता मी थोडंसं चेंज करतो. आता याच्यामध्ये लुक हियर,
in this truth table, now I am going to write 0 1 1 1. आता हे ट्रूथ टेबल मी चेंज केलं. आता बघा, हाऊ मेनी वन्स आर देअर इन दिस ट्रूथ टेबल? 3 वन्स आर देअर. किती वन्स आहेत बाळांनो? इथे 3 वन्स आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. सो या आउटपुट कॉलम मध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 ची पोझिशन फाइंड आउट करायची आणि जिथं जिथं वन्स आहेत तेवढ्यासाठीच आपल्याला बुलियन इक्वेशन द्यायचं आहे बाळांनो, हे लक्षात ठेवा. व्हॉट आय सेड, in output column, first we should find out the position of ones. Remember that. And for that ones position, we should find out the Boolean equation. आणि त्या one च्या position साठीच बाळांनो आपण इथं Boolean equation find out करणार आहोत. ओके, सो आपल्याला ज्यावेळी ट्रूथ टेबल वरून Boolean equation लिहायचं असेल त्यावेळी लक्षात काय ठेवायचं पहिल्यांदा, की त्या आउटपुट कॉलम मध्ये किती वन्स आहेत हे पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. ओके, त्याला असं सर्कल केलं तरी चालेल. तो इथं 3 वन्स आहेत, तो त्या 3 वन्स साठीच मी काय लिहिणार आहे? बुलियन इक्वेशन लिहिणार आहे. आणि मी सांगितलं ज्यावेळी आपण कॉलम साठी बुलियन इक्वेशन लिहितो त्यावेळी काय करायचं? मल्टिप्लिकेशन. सो लुक इट हियर, देयर आर अगेन रोज इन वन पोझिशन. इथं रोज आहेत, तर आता ह्या रोज साठी काय करायचं? सो वी कॅन ऍड दिस रोज. व्हॉट आय सेड, वी कॅन ऍड दिस रोज ऑफ दॅट वन्स पोझिशन. जिथं जिथं वन आहेत, ज्या ज्या रो मध्ये आउटपुटच्या, ते रो सगळे आपल्याला काय करायचे आहेत? ऍड करायचे. आणि इथं कॉलम्स मध्ये आपल्याला काय करायचे आहे? मल्टिप्लिकेशन करायचे. सो लुक इट हियर, हाऊ वी कॅन राईट द इक्वेशन फॉर दिस ट्रूथ टेबल नाव. हे मगाचं इक्वेशन झालं. आता मी या ट्रूथ टेबल साठी इक्वेशन ड्रॉ करते. बघा, इथं 1 ची पोझिशन आहे. सो या 1 च्या पोझिशन समोर इथं A0 आहे आणि B1 आहे. व्हॉट आय सेड, in front of this one position here A0 and B is 1. So A0, that means we should take their A complement. ज्यावेळी 0 असतो त्या ट्रूथ टेबल मध्ये त्यावेळी आपल्याला काय घ्यायचं आहे? A कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी 1 असतो त्यावेळी आपल्याला ते ऍज इट इज घ्यायचं. हे लक्षात घ्या. सो लुक इट हियर, वी आर गोइंग टू राइट हियर ट्रूथ टेबल. सो लुक इट हियर, सो फॉर दिस रो वी कॅन राइट द इक्वेशन A कॉम्प्लिमेंट इंटू B. A कॉम्प्लिमेंट इंटू काय घेतलं आपण? B घेतलं. B1 आहे, सो B ऍज इट इज दिला. आणि इथं A साठी 0 आहे त्यामुळे A कॉम्प्लिमेंट घेतलं. हे 2 कॉलम मध्ये आहे त्यामुळे या दोघांची काय केली? मल्टिप्लिकेशन केली. आता बघा नेक्स्ट इक्वेशन फॉर दिस नेक्स्ट वन. त्या 1 साठी नेक्स्ट इक्वेशन लिहिणार आपण. सो लुक इट हियर, इन दिस नेक्स्ट वन, ही जी नेक्स्ट 1 ची पोझिशन आहे त्याच्यामध्ये A1 आहे आणि B0 आहे. आता आणि हा दुसरा रो आहे, हे लक्षात घ्या. दिस इज फर्स्ट रो. ओके, दिस इज सेकंड रो. नाउ वी आर इन सेकंड रो, सो दॅट मीन्स वी शुड ऍड दिस सेकंड रो. सो इथं मी प्लस साइन यूज केला. ज्यावेळी आपण रो ऍड करत जाणार 1 चे त्यावेळी आपल्याला काय लिहायचं आहे? प्लस साइन लिहायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि कॉलम मधले इनपुट पॅरामीटर्स आपण लिहिताना काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार. So ending is there. Okay, so now look at here. इथं सेकंड कॉलम मध्ये A1 आहे, B0 आहे. So that means we can write here equation A into B complement. For B, the value of truth table is 0 for this one position, and that's why we can write here B complement. Is it clear? Now in last row, third row, look at here. In third row, A and B, these are 1 1. हे दोन्ही 1 1 आहेत. म्हणजे आपण इथं कॉम्प्लिमेंट लिहिणार का? नाही. सो वी कॅन डायरेक्टली राइट हियर पॅरामीटर्स A into B. So that is the Boolean equation for this truth table. Now you can say, sir, this is truth table of what? OR gate. बरोबर ना? हे OR gate चं ट्रूथ टेबल आहे. पण ह्याच्या आधी आपण बघितलंय OR gate साठी इक्वेशन काय असतं? A plus B असतं, Boolean equation. But we are getting using the truth table this kind of equation. Now using Boolean algebra, what I said, using Boolean algebra, we can first reduce that Boolean equation. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण Boolean algebra इथं वापरणार त्यावेळी आपल्याला at the end we are getting this kind of output, y is equals to A plus B. Look at here how. मी इथं दाखवतो तुम्हाला आपल्याला आउटपुट y is equals to A plus B कसं मिळतं using this Boolean equation. So first we reduce this Boolean equation using Boolean algebra.
So look at here. In this equation, त्या इक्वेशन मध्ये इथे बघा, इथं ए आहे आणि इथं काय आहे, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट आहे, इथं ए इंटू बी आहे. सो या दोन्ही इक्वेशन्स वरून आपण काय कॉमन घेऊ शकतो, तर ए कॉमन घेऊ शकतो. इज इट क्लिअर और नॉट? वी कॅन टेक हिअर ए कॉमन फ्रॉम दिस टू इक्वेशन. So that's why I can write here, look at here, a complement into b plus a in the bracket. What we can write there? In the bracket we can write b complement plus b. आपण भावनो ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, b कॉम्प्लिमेंट प्लस काय लिहिणार, b लिहिणार. नीट लक्ष द्या. सो हिअर पहिल्यांदा आपण काय केलं, फक्त ह्या दोन पॅरामीटर्स मधून a कॉमन घेतला आणि ए कॉमन घेतल्यामुळे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, बी कॉम्प्लिमेंट प्लस बी राहील. वी नो दॅट नाव दिस बी कॉम्प्लिमेंट प्लस बी ऍज पर बुलियन अल्जेब्रा काय असतं, बी कॉम्प्लिमेंट प्लस बी दॅट इज द अँड लॉ, सॉरी ऑर लॉ. सो दिस ऑर लॉ वी कॅन टेक द व्हॅल्यू ऑफ बी कॉम्प्लिमेंट प्लस बी इज इक्वल टू व्हॉट, 1. हे आपल्याला माहिती आहे, आपण ऑर लॉ मध्ये बघितलं. वी डिस्कस दिस पार्ट इन ऑर लॉ इन बुलियन अल्जेब्रा. b complement plus b is equals to what, 1. Is it clear? So for this bracket we can now directly write here, what we can write here, 1. So here a into 1, and we know that as per and law a into 1 is equals to what, a into 1 is equals to काय असतं, a असतं. So look at here, now the remaining equation is now a complement into b plus a. So I can write here a plus a complement b. Okay, now for this equation again we can use their Boolean algebra law, and that law is, we already proved that law, a plus a complement b is equals to what, a plus b. आठवते का बघा, आपण हा लॉ प्रूव्ह केला होता बाळांनो. काय लॉ आहे, a plus a complement b is equals to a plus b, and that's why we can write here y is equals to a plus b. So that is the OR gate Boolean equation. Is it clear to all of you? So using this truth table we should write here the Boolean equations, आणि हे Boolean equations बनवून आपण रिड्यूस करून त्याची कॉम्पॅक्ट व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो. म्हणजे हे जे इक्वेशन आले इथे, ह्याची व्हॅल्यू आणि ह्या इक्वेशनची व्हॅल्यू ती सेमच असते. लक्षात येतो का मी काय सांगतोय? ओके, दिस इक्वेशन व्हॅल्यू अँड दिस इक्वेशन व्हॅल्यू विल बी सेम when we can draw their truth table. तुम्ही हे चेक करू शकता, क्रॉस चेक करू शकता using truth table. You should find out the truth table for this equation, okay, and then you should find out the truth table for this equation a plus b. You are getting the same column for this both equations. लक्षात आलं का? ह्या दोन्ही इक्वेशन साठी तुम्हाला सेम कॉलम्स भेटतील. Is it clear to all of you how we are getting y is equals to a plus b, and how we can find the Boolean equation using the truth table? Is it clear? All of you understood this part? सगळ्यांना समजले बाळांनो? It is clear to all of you? Yes, very good. Okay, so now we are moving towards the half adder and full adder. इथं मी बाळांनो सांगितलं आता जस्ट की आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज करून बुलियन इक्वेशन फाइंड आउट करता येतं. तो अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स या टॉपिक मध्ये आहेत की ज्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबलचा यूज करायचा आहे, आणि युजिंग दॅट ट्रूथ टेबल यू शुड फाइंड द बुलियन इक्वेशन. रिमेंबर दॅट, अँड दॅट्स वाय दिस कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा मी रिपीट करतो इथे फास्ट मध्ये. आउटपुट कॉलम मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, द नंबर ऑफ वन पोझिशन. ओके, आणि त्या नंबर ऑफ वन पोझिशनच्या रो मध्ये आपल्याला बघायचं आहे इनपुट पॅरामीटरची पोझिशन काय काय आहे. सो इनपुट पॅरामीटर जर 0 1 असतील तर 0 जो पॅरामीटर आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, कॉम्प्लिमेंट. एवढं लक्षात ठेवा. सो वेन एव्हर द इनपुट पॅरामीटर इज 0 ऍट दॅट टाइम वी कॅन राईट फॉर दॅट इनपुट पॅरामीटर कॉम्प्लिमेंट, आणि 1 असेल तर आपण तो ऍज इट इज लिहितो. आणि ज्यावेळी आपण कॉलम मध्ये असतो त्यावेळी त्या कॉलमची काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन करतो. ओके, सो इथं दोन कॉलमचे आपण मल्टिप्लिकेशन केली आणि इथं इक्वेशन लिहिलं a कॉम्प्लिमेंट इंटू b. ओके, फॉर दिस वन पोझिशन a is 1 b is 0, that's why we can write here
A into B complement, but we are shifting to next row, second row, and that's why we can use here plus sign. So ज्यावेळी आपण नेक्स्ट रो साठी शिफ्ट होईल किंवा असं म्हणू आपण की आपण ज्यावेळी नेक्स्ट वन साठी शिफ्ट होऊन ज्यावेळी आपण त्या ट्रूथ टेबल मध्ये नेक्स्ट वन ह्या पोझिशन साठी शिफ्ट होणार त्यावेळी आपल्याला प्लस साइन यूज करायचा. लक्षात आलं. पुन्हा सेकंड इक्वेशन लिहिल्यानंतर थर्ड इक्वेशन साठी मूव्ह झालो आपण थर्ड वन साठी. सो थर्ड वन साठी आपण जे इक्वेशन लिहिलं ते काय होतं a into b. why? Because here a and b both are 1 and that's why we can write here a into b, and we are moving from second to third row, that's why we can write here plus sign. So जेवढे रोज आपण मूव्ह करणार तेवढ्या वेळी आपल्याला काय यूज करायचं आहे प्लस साइन यूज करायचं हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी आपण कॉलम मध्ये इनपुट पॅरामीटर्स घेणार त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ दिस इनपुट पॅरामीटर करायचं. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो नाउ वी आर स्टार्टिंग हियर the adders, and in that adder there are two types, half adder and full adder. इथं आपण बघणार आता adders बघणार आहोत आणि त्या adders मध्ये दोन टाइप्स आहेत. कुठले कुठले? हाफ adder आणि full adder. So look at here, adder. त्या adder मध्ये आपल्याला पहिला टाइप बघायचा आहे, that is half adder. First understand what is mean by adder. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, adder म्हणजे काय. आता इथं adder म्हणजे we should do here binary arithmetic. हे लक्षात घ्या. adder म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे बायनरी अरिथमॅटिक करायची आहे. म्हणजेच काय तर 0 + 1 0 + 0 आन्सर इज 0 हे आपण नंबर सिस्टीम मध्ये बाळांनो बघितलंय. देन 0 + 1 आन्सर इज 1, 1 + 0 आन्सर इज 1, 1 + 1 what is the answer? Sum 0 and carry 1. Sum 0 and carry 1. So we should do here in adder the binary arithmetics. हे ऑरिंग नव्हे हे लक्षात ठेवा, कारण ऑर गेट मध्ये आपण काय करतो 1 + 1 1च लिहितो, पण हे ऍडर आहे आणि ऍडर मध्ये आपण बायनरी ऍडिशन करतो. म्हणजेच काय करतो बायनरी अरिथमॅटिक्स करतो. सो म्हणून इथं 1 + 1 आपण काय लिहितो सम 0 कॅरी 1 लिहितो. सो ऍडिशन म्हणजेच काय बाळांनो, ऍडर म्हणजेच काय वी शुड राईट द सम as well as the carry for the given inputs. What I said, the adder means what? We should write the sum and carry for the given input. जे काही गिवन इनपुट्स असतील त्याच्यासाठी आपल्याला सम आणि कॅरी लिहायचे. ओके, सो हियर look at here. So binary adder किंवा आपण याला काय म्हणतो हाफ adder. आता हाफ adder म्हणजे काय we should add there only 2 bits. हाफ adder मध्ये आपण किती बीट ऍड करतो बाळांनो फक्त 2 बिट्स ऍड करतो. and that's why this half adder is, or we can say this half adder has some limitations. कारण त्याच्यामध्ये आपण जर कॅरी प्रेझेंट झाली तर ती कॅरी ऍड करू शकत नाही. लक्षात आलं का? प्रिव्हियस आउटपुट मध्ये किंवा प्रिव्हियस पॅरामीटर मध्ये जर कॅरी प्रेझेंट झाली तर ती कॅरी आपण ऍड करू शकत नाही. सो दॅट इज द लिमिटेशन ऑफ हाफ ऍडर, अँड दॅट्स वाय देयर इज अ नेक्स्ट डिझाइन दॅट इज कॉल्ड फुल ऍडर. आणि म्हणूनच आपण तिथं नेक्स्ट डिझाइन करतो ते म्हणजे कुठलं बाळांनो तर फुल ऍडर. तर आता हाफ ऍडरचं आपण लिमिटेशन बघितलं. इथं आपण 2च बीट ऍड करतो अँड वी शुड नॉट ऍड देअर कॅरी. जर त्या 2 बीट मध्ये कॅरी प्रेझेंट झाली तर आपण ती नेक्स्ट बीट मध्ये ऍड करू शकत नाही. लक्षात आलं? आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं फॉर 2 बिट्स 1 जर मी अशी बायनरी अरिथमॅटिक केली तर याचा आन्सर काय येईल? लुक हियर, देयर आर 2 बिट्स 2 बिट्स. सो 1 + 0 1 आणि 1 + 1 काय आलं सम 0 आणि कॅरी काय आली 1. सो ही कॅरी आपण नेक्स्ट पॅरामीटर मध्ये ऍड करू शकत नाही इन केस ऑफ व्हॉट हाफ ऍडर. हे लक्षात घ्या. सो ही कॅरी फॉरवर्ड होत नाही पुढे किंवा कॅरी आपण ऍड करू शकत नाही. सो दॅट इज द लिमिटेशन ऑफ हाफ ऍडर, अँड दॅट्स वाय practically or in laptops or in computers in digital electronics we can use most of times full adders. हे लक्षात घ्या, आपण मोस्ट ऑफ टाइम्स काय यूज करतो फुल ऍडर. आणि हे हाफ ऍडर फक्त आपण हाऊ द ऍडर वर्क्स हे लर्न करण्यासाठी आपण हाफ ऍडर बाळांनो लर्न करतो किंवा स्टडी करतो.
Is it clear? So now the symbol of half adder चा symbol आपण कसा ड्रॉ करतो बघा. Simply there is a box. इथं आपण बॉक्स ड्रॉ करतोय आणि याच्यामध्ये त्या बॉक्स मध्ये look at here, there is a one box and this box we can say the half adder. याला आपण काय म्हणणार आहोत, हा हाफ ॲडरचा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये आपण किती इनपुट प्रोव्हाइड करू शकतो, 2 इनपुट्स प्रोव्हाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल ए आणि बी. तर ह्याच्यातून आपल्याला सम भेटेल, सम इज देअर, आणि दुसरं जे आउटपुट भेटतं ते काय आहे, कॅरी. हे लक्षात घ्या, सम अँड कॅरी वी आर गेटिंग हिअर अँड दॅट इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ हाफ ॲडर. हा हाफ ॲडरचा काय आहे बाळांनो, सिम्बॉल आहे. So look at here, this symbol of half adder, there are 2 outputs. So sum and carry is there and 2 inputs are there, A and B. इथं 2 inputs आहेत बाळांनो, कुठले कुठले, इनपुट A आणि इनपुट B, आणि इथं आउटपुट 2 आहेत, सम आणि कॅरी. So look at here, when we can draw here truth table, obviously there are 2 inputs, that means there are 4 possible combinations. किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स असणार आहेत 2 इनपुट साठी, 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स असणार आहेत. आणि इथं 2 आउटपुट्स आहेत. सो या दोन्ही आउटपुट साठी आपल्याला 2 डिफरंट कॉलम्स लिहायचे. ओके, सो हाऊ मेनी कॉलम्स आर देअर, ऍक्च्युअली 4 कॉलम्स. अँड हाऊ मेनी पॉसिबल कंडिशन्स आर देअर, बिकॉज ऑफ 2 इनपुट वी आर प्रोव्हाइडिंग, द पॉसिबल कंडिशन्स आर 4. So using that concept, now we are going to draw here, very good Aditya, using this concept we are going to draw here truth table for this half adder. तर या हाफ ॲडर साठी मी आता ट्रूथ टेबल लिहितो बाळांनो, बघा ट्रूथ टेबल. So truth table for this half adder, I can write here input A and B first, A and B input. So these are the inputs. And what is the output? First output सम. पहिलं जे आउटपुट आहे त्याला आपण काय म्हणलं, सम म्हणलं, आणि जे दुसरं आउटपुट आहे बाळांनो, दॅट इज कॉल्ड कॅरी. इन सिम्पली यू कॅन राईट देअर एस अँड सी. तुम्ही सिम्पली एस आणि सी सुद्धा लिहू शकता, पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी इथं फुल लिहिले सम आणि कॅरी. तर इथं जर हे 2 इनपुट्स असतील बाळांनो, ए आणि बी, तर नीट लक्ष द्या. इफ यू कॅन से दीज आर 2 इनपुट्स, देर आर 2 इनपुट्स A and B, and there are 2 outputs also, sum and carry. इथं 2 आउटपुट्स आहेत बाळांनो, कुठले कुठले, सम and carry. तर when we can provide here 0-0 condition of input, जर आपण 0-0 कंडिशन प्रोव्हाइड केली इनपुट साठी, so what should be the output there? आउटपुट काय असणार आहे, सम ऑफ दिस 2 इनपुट्स 0 आणि कॅरी सुद्धा काय असेल, 0 असेल. मी सांगितलं आपल्याला फक्त बायनरी अरिथमॅटिक करायचं. व्हेरी गुड साक्षी, वी शुड डू हिअर दी बायनरी अरिथमॅटिक. काय म्हटलं मी, आपल्याला बायनरी अरिथमॅटिक्स करायचं आहे, म्हणजे सिम्पली ऍडिशन करायचं. ओके, सो 0 + 0, सम इज 0, कॅरी 0, देन 0 + 1. नाउ सेकंड कंडिशन, A is 0, B is 1, so that's why 0 + 1, सम इज 1 बट कॅरी इज 0. सम 1 आहे आणि कॅरी काय आहे, 0 आहे. Very good. Now 1 + 0, 1 + 0, 1 + 0, sum is 1 and carry is 0 again. 1 + 0, sum is 1 and carry is 0. Now 1 + 1, look at here, last condition, 1 + 1. What I said, this is very good Aditya, sum 0, carry 1. Very good Sakshi, very good Vitthal. 1 + 1, sum 0, carry 1. Very good Pratiksha. This is the truth table of adder. Remember that this is not a truth table of OR gate. कारण OR gate मध्ये आपण 1 + 1 काय लिहितो, 1 लिहितो, पण हे ॲडरचं ट्रूथ टेबल आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सम आणि कॅरी लिहायची आहे, म्हणजे इथं बायनरी अरिथमॅटिक करायचं आहे. आणि बायनरी अरिथमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, 1 + 1, सम 0 and carry 1. So that is the truth table of, this is the truth table of half adder.
हे जे मी इथं ट्रुथ टेबल ड्रॉ केलंय कशासाठी केले बाळांनो, हाफ ऍडर साठी ड्रॉ केलं. ओके, नाउ लुक एट द आउटपुट कॉलम्स सम अँड कॅरी. जर मी आउटपुट कॉलम्स बघितले बाळांनो, तर हा जो पहिला कॉलम आहे समचा, हा कुठल्या ट्रुथ टेबल सारखा दिसतो सांगा मला पटकन. दिस कॉलम इज लुक लाईक ऍज विच ट्रुथ टेबल. आपण लॉजिक गेट्स बघितले, तर लॉजिक गेट्स प्रमाणे हा समचा कॉलम कुठल्या ट्रुथ टेबलला मॅच होतो. प्रतीक्षा, कॅरीचा कॉलम. व्हेरी गुड. कॅरीचा कॉलम अँड गेटशी मॅच होतो. दिस कॅरी कॉलम इज मॅच विथ व्हॉट, अँड गेट. बट दिस सम कॉलम इज मॅच विथ, व्हेरी गुड आदित्य, एक्सॉर गेट. ओके, हा कोणाशी मॅच होतो, एक्सॉर गेटशी मॅच होतो. म्हणजेच फॉर दिस सम इन लॉजिक गेट्स, whenever practically we can add there two inputs, so we should draw there the XOR gate logically. So आता इथं बाळांनो आपल्याला लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायचे आहे युजिंग दिस आउटपुट कॉलम. ह्या आउटपुट कॉलमचा यूज करून बाळांनो काय करायचं आहे, लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायचे आहे. कशासाठी, फॉर सम अँड कॅरी. हे लक्षात घ्या. आणि मी आता इथं सांगितलं इन शॉर्ट, दिस सम कॉलम इज लुक लाईक एज अ व्हॉट, the truth table of or output of XOR gate. Okay, and this carry column look like as a what, the output of AND gate. Remember that. And that's why we can say this column for this sum, okay, or we can say for this column we should draw their XOR gate in logical diagram, and for this carry column we should draw their AND gate. हे लक्षात घ्या. कॅरीच्या कॉलम साठी, कॅरीच्या आउटपुट साठी आपण लॉजिकल डायग्राम मध्ये काय ड्रॉ करणार आहोत, तर अँड गेट ड्रॉ करणार आहोत. आणि सम साठी आपण काय ड्रॉ करणार आहोत, तर एक्सऑर गेट ड्रॉ करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला याचं बुलियन इक्वेशन लिहायचं आहे. आणि बुलियन इक्वेशन प्रमाणे पण आपण शो करू शकतो की दिस इज फॉर एक्सऑर गेट अँड दिस इज फॉर अँड गेट. हाऊ, लुक इट हियर. मी मगाशी सांगितलं आपण याच्यावरून बुलियन इक्वेशन कसं लिहितो. आता पहिल्यांदा सम साठी आपण बुलियन इक्वेशन लिहिणार. देयर आर टू आउटपुट्स, रिमेंबर दॅट व्हॉट आय सेड. देयर आर टू आउटपुट्स, फर्स्ट इज सम अँड सेकंड इज कॅरी. सो व्हेनेवर वी कॅन राईट देयर इक्वेशन फॉर सम, सो आय कॅन राईट हियर इक्वेशन फॉर सम. फर्स्ट थिंग इक्वेशन फॉर सम किंवा बुलियन इक्वेशन लिहा. मी तर शॉर्ट मध्ये लिहितोय इक्वेशन फॉर सम. सो लुक इट हियर, using truth table we should write here the equation for sum. So या सम च्या कॉलम मध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, दी वन पोझिशन. वन ची पोझिशन कुठे कुठे आहे हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. सो या दोन ठिकाणी वन्स आहे, इथे वन आहे आणि इथं वन आहे. सो हे रोज आपल्याला बघायचे आहेत, किंवा ह्या रोज साठीच फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, इक्वेशन लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. जिथं वन ची पोझिशन आहे आउटपुट कॉलम मध्ये, त्या वनच्या पोझिशन साठी, त्या रो साठी काय लिहायचं आहे बाळांनो, आउटपुट इक्वेशन लिहायचं आहे किंवा बुलियन इक्वेशन लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. जिथं झिरो आहे तिथं इक्वेशन लिहायचं नाही. ओके, सो इथं वन आहे. आता याच्यासाठी बुलियन इक्वेशन काय लिहिणार, लुक इट हियर, ए इज 0 and b is 1. सो आय कॅन राईट हियर वाय, नाही सॉरी, सम इज इक्वल्स टू, लुक इट हियर, सम इज इक्वल्स टू a complement into b. Sum is equals to काय लिहिलं मी इथं, a complement into b. Now this row is over, a complement into b लिहिलं. Now we are shifting to next row. Look at here, for this one a is 1 and b is 0. That's why we are shifting to next row. That's why we can write here first plus sign, and then we can write the equation for this two column. That is in multiplication form, a is 1 there. That's why we can write there directly a, and b is 0. That's why we can write there b complement. So look at here, we are getting this equation for the sum a complement into b plus a into b complement. That means what? This is simplified equation for XOR gate. हे जे इक्वेशन आहे बाळांनो, that is this simplified equation for XOR gate. That means sum is equals to what? We can say a XOR b. Sum is equals to आपल्याला काय मिळालं, a XOR b. Okay, equation for sum we can write as sum is equals to a XOR b. Okay, now the second equation we are going to find out for carry. Equation
फॉर नाव कॅरी. आता कॅरीसाठी मी इक्वेशन लिहिणार आहे बाळांनो, त्यामुळे मी कॅरीचा कॉलम चेक करणार. विच कॉलम वी शुड चेक हिअर? दी कॅरी कॉलम. लुक इट हिअर. सो कॅरी इज इक्वल्स टू, सो कॅरीच्या कॉलम मध्ये 1 कुठे आहे मी हे चेक केलं. सो कॅरीच्या कॉलम मध्ये 1 इथे आहे ऍट द एंड पोझिशन. सो ह्या कॅरीसाठी मला इक्वेशन लिहायचं आहे. त्यावेळी हा समचा 0 घ्यायचा नाही. सो दिस इज आउटपुट, रिमेंबर दॅट. सो whenever we should write their Boolean equation, remember that we can't consider here the bits of outputs. हे लक्षात घ्या, आपण आउटपुटचे बिट्स कन्सिडर करायचे नाही आहेत, फक्त आपल्याला इनपुटचे बिट्स कन्सिडर करायचे आहेत, हे लक्षात घ्या. सो इथं कॅरीच्या कॉलम मध्ये 1 फक्त या पोझिशनला आहे. सो या पोझिशनच्या समोर ए आणि बी च्या व्हॅल्यूज काय आहेत? 1 1 आहेत. सो वी कॅन डायरेक्टली राईट हिअर इक्वेशन फॉर कॅरी is equals to what? A into B, because A is 1 and B is 1. That's why we can write here A into B. So this equation is for what? The carry. So look at here. This equation shows the ANDing and this equation shows the XOR. So whenever we can write here the equations, always remember that you should write this equation using the truth table. बाळांनो, ज्यावेळी तुम्ही हाफ ऍडर आणि फुल ऍडर मध्ये इक्वेशन्स लिहिणार आहात, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते इक्वेशन्स ट्रूथ टेबल वरून लिहायचे. म्हणून मी पहिल्यांदा ऍट द स्टार्ट ऑफ दिस लेक्चर आय टोल्ड यू अबाउट हाऊ टू ड्रॉ और हाऊ टू राईट दी बुलियन इक्वेशन्स युजिंग दी ट्रूथ टेबल. म्हणून मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगलाच बाळांनो हे समजावून सांगितलं की ट्रूथ टेबलचा यूज करून बुलियन इक्वेशन कसं लिहायचं असतं. ओके. सो ज्यावेळी तुम्ही हाफ ऍडर आणि फुल ऍडर मध्ये इक्वेशन्स लिहिणार, त्यावेळी लक्षात ठेवायचं की ट्रूथ टेबलचा यूज करूनच इक्वेशन लिहायचे. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? नाउ फर्स्ट लुक इट हिअर. इन मोस्ट ऑफ प्रीवियस एक्झाम, when you can check the previous exam papers of board, you will find there the questions on this half adder and full adder. Most of times these questions are asked on this points, half adder and full adder. बाळांनो, हे लक्षात घ्या की तुमच्या प्रीवियस बोर्डच्या एक्झाम मध्ये याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत, हाफ ऍडर आणि फुल ऍडर वर. ओके, त्यामुळे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि ज्या फ्लो मध्ये मी आता सांगतोय त्या फ्लो मध्येच तुम्हाला तिथं लिहायचं आहे. 3 मार्क्स साठी किंवा 4 मार्क्स साठी क्वेश्चन असतो. ओके, ऑन दिस पॉइंट हाफ ऍडर अँड फुल ऍडर. सो याच्यामध्ये व्हेरी व्हेरी IMP असं लिहा, एक्झाम मध्ये 100% फुल ऍडर किंवा हाफ ऍडर याच्यावर एक तरी क्वेश्चन असणार आहे त्या टॉपिक मध्ये. सो त्यामुळं दिस इज व्हेरी व्हेरी IMP फॉर बोर्ड एक्झाम, रिमेंबर दॅट. ओके, तर आता हा फ्लो कसा लिहायचा आहे, क्वेश्चन काय असतो हे सांगतो मी. एक्सप्लेन हाफ ऍडर इन डिटेल्स असा क्वेश्चन असतो. तर एक्सप्लेन हाफ ऍडर म्हटलं की पहिल्यांदा जी मी ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली होती ती ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची. ओके, आणि त्या ब्लॉक डायग्रामच्या खाली काय लिहायचं, त्या ब्लॉक डायग्रामच्या खाली काय लिहायचं, तर ब्लॉक डायग्रामच्या खाली देर आर 2 इनपुट्स A and B and 2 outputs are there, carry and sum, and we are going to do there the binary arithmetics, that means binary addition in this half adder, and that's why we can write outputs in sum and carry. Is it clear? So that is the description for that block diagram. Now after the block diagram you should draw their truth table of half adder. काय म्हणलं मी, ब्लॉक डायग्राम झाल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर थोडक्यात तुम्हाला इथं तिथं काय ड्रॉ करायचं आहे, एक्सप्लेनेशन मध्ये हे ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. आणि ट्रूथ टेबल ड्रॉ केल्यानंतर यू शुड राईट देअर दिस बुलियन इक्वेशन. लक्षात आलं? तिसऱ्या स्टेप्स मध्ये तुम्हाला काय लिहायचे आहेत, बुलियन इक्वेशन लिहायचे आहेत. आणि लास्ट स्टेप, स्टेप नंबर 4, इन स्टेप नंबर 4 यू ड्रॉ देअर दी लॉजिकल डायग्राम, जे आता मी इथं ड्रॉ करणार आहे. बाळांनो नीट लक्ष द्या, मी फ्लो काय सांगितला. ज्यावेळी एक्सप्लेन असा क्वेश्चन येतो हाफ ऍडर मध्ये किंवा फुल ऍडर मध्ये, दोन्हीसाठी लक्षात ठेवा. पहिल्यांदा ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं इन शॉर्ट मध्ये, त्यानंतर ट्रूथ टेबल लिहायचं, आणि ट्रूथ टेबल लिहिल्यानंतर बुलियन इक्वेशन्स लिहायचे फॉर सम अँड कॅरी, अँड आफ्टर दॅट यू शुड ड्रॉ देअर दी लॉजिकल डायग्राम ऍट द एंड. आणि एंडला तुम्ही काय ड्रॉ करणार बाळांनो, लॉजिकल डायग्राम. सो लुक इट हिअर. Now I am going to draw here logical diagram for this Boolean equation. So that is the last
last step actually. So logic diagram of हाफ ॲडर. आता इथे मी हाफ ॲडर साठी लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार आहे. तर इथं मी इनपुट पॅरामीटर्स कुठले कुठले घेतलेले आहेत, फक्त ए आणि बी हे दोन इनपुट पॅरामीटर्स आहेत. सो आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर 2 वर्टिकल लाईन्स फॉर ए अँड बी. 2 वर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्या ए आणि बी साठी. त्यानंतर लुक एट दिस इक्वेशन फॉर सम. आता सम साठी मला लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायचे असेल तर मला माहिती आहे की ह्याचं इक्वेशन काय आले, बुलियन इक्वेशन ए एक्सऑर बी. तुम्ही याच्यासाठी पण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करू शकता, इट इज ऑल्सो करेक्ट. पण मी काय सांगितलं, जेवढी लॉजिकल डायग्राम कॉम्पॅक्ट तेवढं काय असतं, इट हॅज मोर मार्क्स. हे लक्षात घ्या. तुम्ही जेवढं इक्वेशन रिड्यूस कराल, जेवढी ती लॉजिकल डायग्राम कॉम्पॅक्ट कराल, तेवढा त्याचा प्रॅक्टिकली सुद्धा यूज जास्त असतो. हे लक्षात घ्या. कारण मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय, ज्यावेळी आपण लॉजिकल डायग्राम, मी इथं पण तुम्हाला क्लिअर करतो की इथं सम साठी ह्या इक्वेशन साठी सुद्धा आपण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करू शकतो आणि ए एक्सऑर बी एक्सऑर गेटचा यूज करून सुद्धा डायरेक्टली आपण लॉजिकल डायग्राम ड्रॉ करू शकतो. आणि या दोन्हीचा अर्थ भावनो एकच आहे, हे लक्षात घ्या. पण ह्या केसमध्ये काय होतं बघा, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट साठी वी आर गोइंग टू यूज द 2 नॉट गेट्स. आपण बघितले सिम्प्लिफाईड लॉजिकल डायग्राम बघितली होती एक्सऑर गेट मध्ये, आठवते का बघा. एक्सऑर गेटचा सिम्बॉल तर बघितलाच होता, पण सिम्प्लिफाईड डायग्राम बघितली होती. त्याच्यामध्ये 2 अँड गेट होते, 2 नॉट गेट होते आणि एक काय होता, ऑर गेट होता. सो हाऊ मेनी गेट्स आर देअर, 5 गेट्स. सो ज्यावेळी गेटचा नंबर इन्क्रीज होतो, कॉम्प्लेक्सिटी काय होते, इन्क्रीज होते. हे मी आधी पण एक्सप्लेन केलंय. सो व्हेनेवर द नंबर ऑफ गेट्स विल बी इन्क्रीजेस, द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट सर्किट विल बी इन्क्रीजेस. And we should reduce that complexity, remember that, using this logical diagram concept or reduce the Boolean equations. म्हणून आपण Boolean equations काय करतो बानो, रिड्यूस करतो आणि आपण लॉजिकल डायग्राम्स काय करतो, कॉम्पॅक्ट करतो. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी त्याची काय करतो, रिड्यूस करतो. हे लक्षात ठेवा. सो लॉजिक गेट्स मध्ये कॉम्प्लेक्सिटी जेवढी रिड्यूस होईल तेवढं चांगलं, अँड दॅट इज गुड थिंग, गुड साइन. हे लक्षात घ्या. ऍज अ डिझायनर, डिझायनरची गुड साइन काय असते, तर जी काही लॉजिकल डायग्राम आहे ती काय पाहिजे, कॉम्प्लेक्स नको आहे, म्हणजे ती कॉम्पॅक्ट पाहिजे. जेवढी लहान तेवढी चांगलं, त्याचं ऑपरेशन तेवढं फास्ट असणार आहे. इज इट क्लिअर? सो दॅट्स वाय एक्सेप्ट वी कॅन ड्रॉ हिअर 2 नॉट गेट्स, 2 अँड गेट्स अँड 1 ऑर गेट, वी कॅन डायरेक्टली ड्रॉ देअर एक्सऑर गेट. हे लक्षात घ्या. सो म्हणून आपण इथं डायरेक्टली काय लिहिणार आहे, इथं काय ड्रॉ करणार आहे, लॉजिकल डायग्राम मध्ये एक्सऑर गेट ड्रॉ करणार आहे, विच परफॉर्म दी सम ऑपरेशन. सो सम इज इक्वल टू इथं काय असणार आहे, ए एक्सऑर बी. त्यानंतर फॉर द कॅरी देर इज अ ए इंटू बी, दॅट मीन्स वी आर गोइंग टू यूज द अँड गेट. इथं आपण काय यूज करणार आहोत, अँड गेट यूज करणार आहोत. नीट लक्ष द्या. सो अँड गेट यूज केल्यामुळं आपल्याला इथं काय भेटणार आहे, कॅरी. And what should be the output of carry? It is equals to A into B. So that is the logical diagram for the half adder. आणि ही जी बाळांनो लॉजिकल डायग्राम मी ड्रॉ केली आहे ती कोणासाठी आहे, हाफ ॲडर साठी. So when you can write this all 4 parameters in your exam, then you get out marks. जर 3 मार्क्स साठी क्वेश्चन असेल, you will get there 3 marks. If question is asked for 4 marks, obviously you will get there 4 marks. ओके, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे लॉजिकल डायग्राम पर्यंत. फ्लो काय सांगितला, यू शुड ड्रॉ देअर फर्स्ट ब्लॉक डायग्राम इन फर्स्ट स्टेप, देन राईट डिस्क्रिप्शन इन शॉर्ट फॉर दिस ब्लॉक डायग्राम. डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, 2 इनपुट्स आर देअर, 2 आउटपुट्स आर देअर, सम अँड कॅरी. अँड इन ॲडर वी ऍड द इनपुट बिट्स. हे लक्षात घ्या, युजिंग द बायनरी अरिथमॅटिक्स. आणि ह्याचं लिमिटेशन मी काय सांगितलं, वी कॅनॉट ऍड देअर कॅरी. कॅरी जर प्रेझेंट झाली तर आपण ती पुढं कॅरी फॉरवर्ड म्हणजे कॅरी ऍड करू शकत नाही नेक्स्ट कमिंग हाफ ॲडर मध्ये. सो दॅट इज द डिसएडवांटेज ऑफ द हाफ ॲडर, अँड दॅट्स वाय वी कॅन यूज मोस्टली दी फुल ॲडर्स प्रॅक्टिकली. म्हणून आपण फुल ॲडर्स यूज करतो.